काय झालं? सोहम, मला राजकुमार दादाची खूप भीती वाटते रे. भीती वाटावी असंच वागलाय तो. पण तो आधीपासूनच असा होता का? नाही ग, तो आधी असा नव्हता. पण जे काही झालंय त्यानंतर तो असा वागू शकतो याचा अंदाज मला आला होता, आणि त्यामुळेच मी तुला बोललो होतो आमच्याबरोबर चल कार्यक्रमाला. अरे उलट मी घरात थांबले म्हणून तर तो सापडला ना. आपले दागिने पण वाचले. आणि एवढं सगळं करून काय फायदा? मॉमने त्याला घरीच थांबायला सांगितलं. मला नाही पटलंय. तुला नाही खटकलं मॉमचं वागणं? खटकलंय, पण काय करू शकतो. पण जर हा मॉमचा डिसिजन आहे तर तो फायनल आहे, आणि ती जे काही करते ते विचार करूनच करते. राजकुमार दादा घराबाहेर होता तरी त्याने एवढं धाडस केलं. आता तर तो घरातच आहे आपल्या. त्याने काही केलं तर मला खूप भीती वाटते रे. पॅनिक होऊ नकोस. हे बघ, राजकुमार दादाला घरी ठेवायचं डिसिजन जर मॉमने घेतलं असेल ना तर ते विचार करूनच घेतला असणार आहे. आता तो प्लॅन काय हे मलाही माहित नाही, पण ते सगळं जाऊ दे. आता मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. मला अवॉर्ड्स बद्दल काही ऐकायचं. अवॉर्ड्स बद्दल नाहीये, शिवानी कारखानीस. तिचं काय? रोज पटेलची मालकीण शिवानी कारखानीस कार्यक्रमात मला भेटली, स्वतःहून येऊन माझ्याशी बोलली, आणि मला तिने कमाल ऑफर दिली. कसली ऑफर? म्युझिक इंडस्ट्रीमध्ये तिचा पार्टनर बनायची. एक मिनिट, तिला कसं कळलं तुझी म्युझिक कंपनी होती? अरे वा, असं कसं? नाही, ती इतक्या मोठ्या कंपनीची मालकीण आहे तर बऱ्याच ठिकाणी नजर असेल ना तिची. आलं असेल लक्षात कुठून तरी. तोच तर पॉइंट आहे ना माझा. एवढ्या मोठ्या कंपनीच्या ओनरला कसं कळलं की तुझी म्युझिक कंपनी आहे? अशी कंपनी जिचा एकही प्रोजेक्ट बाहेर नाही आलाय. अगं असं का बोलतेस तू तारा? तुझं गाणं किती व्हायरल झालं होतं, टॉप 10 मध्ये होतं की नाही? ते पोचलं असेल. हां, पण हे काही मला फारसं पटत नाहीये. म्हणजे तू इन्फ्लुएन्स नको होता लगेच. बी अलर्ट. मी अलर्टच आहे तारा, पण हे माझं स्वप्न होतं जे मी आपल्यासाठी बघितलं होतं. आता जर शिवानी मॅममुळे ते पूर्ण होणार असेल तर काय हरकत आहे? तूच विचार करून बघ. जशी आपली ही कंपनी आहे रूपम कॉस्मेटिक्स, तशीच अजून एक कंपनी असेल, म्युझिक कंपनी. हे मी उभी केली असेल. तसं जर झालं तर तुझ्यापेक्षा जास्त आनंद मलाच होईल सोहम. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आता कशात काही नाही आहे, तर जे काही करशील ते जपून कर. जपून करेन मी. ऐका ना, तुम्ही तिलोत्तमा मॅडमशी बोललात का? खरं तर कालच बोलायला हवं होतं तुम्ही. काल नाही बोललो मी खरं तर, पण काल बोलून काही फायदा नव्हता सावली. काल ती रागात होती, तिने ऐकून घेतलंच नसतं. आता बोलतो मी, तू काळजी नको करू. सावली, का तू सकाळी असे तोंड पाडू नयेस? अशी गोड गोड जरा हस ना, स्माइल ठेव ना अशी गोड गोड. सारंग सर, काल जे झालं ते माझ्या डोक्यातून जात नाहीये. मी बोलतो आयशी, तू टेन्शन नको घेऊ. राजकुमार दादाने हद्दच केली खरं तर. तो या थराला जाईल असं वाटलंच नव्हतं मला. राग पण येतोय, तेवढंच वाईट पण वाटतंय. वाईट वाटणारच ना, शेवटी भाऊ आहेत ते तुमचे. पण मला वेगळा प्रश्न पडलाय. वेगळा म्हणजे तो जगन्नाथजींनी जे सांगितलं त्याबद्दल मला तुमची खूप काळजी वाटते. हे आहे ना धागा, त्यासाठी बांधलाय ना तू. काही नाही होणार मला. प्रोटेक्शन. आणि जगन्नाथजीच म्हणाले ना की तू माझं सुरक्षा कवच आहेस. धाग्यापेक्षा महत्वाची तू आहेस, आणि तू आहेस ना माझ्यासोबत. बरोबर आहे तुमचं, पण एवढा छान कार्यक्रम झाला. आता आपण आनंद साजरा करायला हवा होता ना. पण काय झालं, त्यालाही गालबोट लागलं. ये बस बस. क्या बात. बस. प्रेस कॉन्फरन्स वगैरे. सॉरी हां, तुम्ही असा विचार करत असाल की इतक्यात परत एकदा का म्हणून बोलवलं तुम्हाला. तर आत्ताच्या आत्ता इथे तुम्ही दुसऱ्यांदा आलाय. हा योग घडून आलाय माझ्या थोरल्या चिरंजीवांच्यामुळे, म्हणजेच राजकुमार मेहेंदळे यांच्यामुळे. आई, प्रेस कॉन्फरन्स थोडंसं एम्बॅरेसमेंट फील होतंय मला. आपल्या फॅमिलीतली लोक आहेत, तिथे डिक्लेरेशन केलं असतं तरी चाललं असतं.
हे कशाला पाहिजे? असं काय करतोस? एवढी मोठी बातमी आहे ना, मला असं वाटतं जगाला ओरडून ओरडून सांगावं. हं? आलेत ना सगळे? सोम कुठे? तो बाहेर गेलाय मॉम. आई नाही रे, आईला तिने जी चूक केली ना, सगळा व्यवहार तुझ्या हातात देऊन रूपम कॉस्मेटिक्सची जी काय वाट लागली ती चूक आता रेक्टिफाय करायची आहे. हो की नाही? नाही ती हा आपला सारंग बायकोचं प्रमोशन करतोय. मी तुला शिकवीन सारंग. सो क्यूट. बरं, मी आता जे काही तुम्हाला सांगणार आहे ना, ती बातमी म्हणून सगळ्या न्यूजपेपर्स मध्ये फ्रंट पेजला यायला हवी. फ्रंट पेज प्रत्येक चॅनलवर जायला हवी. जाईल ना? मेहंदळींच्या बातम्या शक्यतो फ्रंट पेजवरच येतात मॅडम. बोला. दॅट्स नाईस. तर माझी ही कंपनी, माझा ब्रँड अर्थात रूपम कॉस्मेटिक्स, माझा संपूर्ण बिझनेस, माझं एम्पायर, माझं साम्राज्य. राजकुमार उठ. या सगळ्या व्यवहारातून मी माझ्या एका मुलाला बेदखल करणार.